स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, 1 तारखेला आहे चैत्र पौर्णिमा. आता बऱ्याच भगिनींनी चैत्र नवरात्र साजरं केलेलं असेल. चैत्र नवरात्र कधीपासून साजरं करायचं तर गुढीपाडव्यापासून आपल्याला रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्र साजरं करायचं होतं. ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्र साजरं करतो त्याच पद्धतीनं बऱ्याचशा घरामध्ये चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा घटस्थापना केली जाते. आई भगवतीची म्हणजे आपली जी कुलदेवी आहे त्या कुलस्वामिनीची वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते. म्हणजेच काय तर श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पाठ करणं किंवा आई भगवतीच्या स्तोत्र मंत्रांचं पठण करणं किंवा नवार्णव मंत्राचा जप करणं, कुंकुम अर्चन करणं, अशा विविध सेवा आपल्या कुलदेवीच्या नावाने आपल्याला समर्पित करावयाच्या असतात. बऱ्याचशा भगिनी हा कुलाचार चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा करतात. तर ज्यांच्याकडे घटस्थापना नाही त्यांनी अखंड दिवा प्रज्वलन करणं. आता जशा जमतील यथाशक्ती प्रत्येकाने ह्या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे ह्या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये सेवा केलेल्या असतील. परंतु ज्या भगिनींना या काळामध्ये कुठल्याच सेवा करणं शक्य झाल्या नाही किंवा शारदीय नवरात्राप्रमाणे तुम्ही घटस्थापना वगैरे तुमच्या घरी काही करत नसतील, परंतु तुम्ही सेवेला प्राधान्य देताय आणि तुम्हाला जमतील त्या पद्धतीनं तुम्ही सेवा करताय, तर या काळामध्ये जर तुम्हाला सेवा करणं शक्य झालं नाही तरी सुद्धा आपल्याला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी या चैत्र नवरात्रीमध्ये जे आपण कुलाचार आई भगवतीचा किंवा तुमच्या कुलस्वामिनीचा जो केलेला नाही किंवा ज्या तुम्ही सेवा करू शकला नाहीत, मंत्र जप असो किंवा स्तोत्राचं पठण असो किंवा पाठ असो, दुर्गा सप्तशतीचा पाठ असो किंवा सुवासिन जीव घालणं असो, कुंकुम अर्चन असो, कुमारिका जीव घालणं असो, ह्या कुठल्याच गोष्टी तुम्ही केलेल्या नाहीत, तुमची करायची इच्छा होती पण त्या तुम्हाला जमल्या नाहीत किंवा शक्य झाल्या नाहीत, तर अशा वेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करता येतात. भला आपण 9 दिवस कुठल्याच सेवा करू शकला नाही तर खंत मनात न आणता आपल्याला या 9 दिवसाची भर जरी आपण काढू शकली नाही, कारण प्रत्येक दिवसाची सेवा म्हटल्याने 9 दिवस जर सेवा केल्या तर भरपूर सेवा होतात, परंतु या 9 दिवसाच्या कालावधीत सेवा करणं शक्य झालं नाही तर एका दिवसाचं औचित्य साधून म्हणजे चैत्र पौर्णिमेचं औचित्य साधून आपल्याला कुलस्वामिनीच्या ह्या सगळ्या प्रकारच्या सेवा एकाच दिवशी करता येतात. म्हणजे मी मान्य करते की 9 दिवस केलेल्या सेवा या मोठ्या प्रमाणात असतात, त्या मानाने आपण एका दिवसामध्ये खूप काही सेवा करू शकत नाही, पण फुल नाही फुलाची पाकळी आपल्याला आपल्या कुलस्वामिनीला अर्पण करायची आहे. तर त्यामुळं आपण चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपला कुलाचार आपल्या कुलस्वामिनीच्या सेवा करू शकता. तर मग आता चैत्र पौर्णिमा कधी आहे तर 1 एप्रिलला सकाळी 7:07 पौर्णिमा प्रारंभ होतोय म्हणजे सुरू होते आणि 2 तारखेला म्हणजे 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:42 वाजता पौर्णिमा संपते. तर मग आता आपण पौर्णिमेचं औचित्य साधून जे कुलस्वामिनीच्या सेवा करणार आहोत तर त्या कधी करायच्यात, कारण 2 तारखेला तर सकाळीच पौर्णिमा संपते. बऱ्याच जणांना संभ्रम असेल किंवा बऱ्याच जणांचं आता व्हिडिओमधून वेगवेगळी माहिती बाहेर येते, परंतु ॲक्च्युअल माहिती काय तर यासाठी तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातलं जे दिंडोरी प्रणित कॅलेंडर आहे त्याच्यावरती पहा किंवा तुमच्या घरातलं काल निर्णय असेल, जे काही तुमच्या घरामध्ये कॅलेंडर आहे त्यावरती आपल्याला पौर्णिमा प्रारंभ आणि पौर्णिमेची समाप्ती याचा टाइम दिलेला असतो. त्या पद्धतीनुसार ते तुम्ही चेक करून घ्या, कारण प्रत्येक वेळेस व्हिडिओत सांगितलेली माहिती ही खरीच असते असं नाही, कारण अनावधानाने चुकूनही काही गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे त्या गोष्टींची तुम्ही टॅली करून घ्या. तर मी माझ्या घरातल्या दिंडोरी प्रणित केंद्रातून जे कॅलेंडर खरेदी केलेलं आहे तर मी त्यातली माहिती तुम्हाला सांगते. तर 1 तारखेला सकाळी 7:07 पौर्णिमा सुरू होते आणि 2 तारखेला 7:42 पौर्णिमा समाप्ती आहे. तर मग आता आपल्याला या कुलस्वामिनीच्या सेवा कधी करायच्यात, कारण सकाळी पौर्णिमा लवकर संपते 2 तारखेला आणि आपण भारतीय पंचांगानुसार आपण जी तिथी सूर्याने पाहिलेली आहे तीच तिथी आपण ग्राह्य धरत असतो. परंतु ज्या भगिनी माझ्या सत्यनारायणाची पूजा करतात म्हणजे महिन्याला सत्यनारायण करतात किंवा ज्यांना असं वाटतंय की चैत्र पौर्णिमेचं निमित्त साधून आपल्याला सत्यनारायण करायचं तर त्यांनी कधी करावं तर सत्यनारायण हे प्रदोष काळी केलं जातं. आता बरेच जण दुपारी 12च्या नंतर किंवा त्यांना जमेल त्या वेळेनुसार ते सत्यनारायण करून घेतात, परंतु सत्यनारायणाचा कालावधी हा प्रदोष समयचा आहे, कारण घरात लक्ष्मी येण्याची ती वेळ असते आणि त्या वेळेला ते आपण पूजन करायचं असतं. तर प्रदोष काळात सत्यनारायण करायचं असल्या कारणामुळं आपल्याला
1 तारखेला सत्यनारायण करून घ्यायचंय, कारण सायंकाळी प्रदोष काळामध्ये पौर्णिमा असणार आहे. 2 तारखेला आपण तिथी जरी ती गृहीत धरून त्या दिवशीची पौर्णिमा किंवा त्या दिवशीचा पौर्णिमेचा उपवास आपण करू शकतो, परंतु सायंकाळी प्रदोष काळामध्ये पौर्णिमेचा तिथीच राहणार नाही. त्यामुळे आपल्याला 1 तारखेलाच म्हणजे सत्यनारायणाचं पूजन करून घ्यायचंय. आणि त्याच पद्धतीनं त्या दिवशी म्हणजे जो आपल्याला कुलाचार करायचा आहे, जे कुलस्वामिनीच्या सेवा करायच्या आहेत, ज्या आपल्या म्हणजे रामनवमीपर्यंत, गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत ह्या चैत्र नवरात्रीमध्ये, ह्या रामनवरात्रीमध्ये ज्या सेवा झालेल्या नाहीत त्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. तर त्या 2 तारखेला पौर्णिमा जरी आपण 2 तारखेची धरत असलो तरी फक्त आपल्याला उपवास 2 तारखेचा करायचा आहे, परंतु या सगळ्या सेवा आपण 1 तारखेला केल्या तरीही चालतं, 2 तारखेला केला तरीही चालतं. कारण आता हनुमान जयंती 2 तारखेला आहे, तर तुम्ही 2 तारखेला ह्या सेवा करू शकता. पण तुमच्या मनात संभ्रम असेल की सकाळीच तिथी संपते आणि सकाळी 8 वाजेपर्यंत म्हणजे 7:42 पर्यंत आपण सगळा कुलाचार नाही करू शकत, असं जर तुमच्या मनात खंत असेल तर अशा वेळेस तुम्ही 1 तारखेला दिवसभर पौर्णिमा आहे, त्यामुळं तुम्ही 1 तारखेला कुलाचार करू शकता. तर ह्या कुलाचारामध्ये आपल्याला काय करायचंय, तर तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आवर्जून एक तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. भलं तुम्हाला त्या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये, त्या नवरात्रीमध्ये शक्य झालं नाही तरीही सुद्धा आपल्याला एका दिवसाची का होईना सेवा आपल्या पदरात पडायला हवी. त्यामुळे तुम्ही आवर्जून म्हणजे आता ह्या दिवशी आपल्यावरती खूप व्याप असणार आहे, कारण आपल्याला सगळ्या सेवा करायच्यात, आपल्याला सुवासिनी वाढून घ्यायची, आपल्याला कुलाचार करायचा आहे, म्हणजे पूर्णाचा स्वयंपाक आला, ह्या सेवा करून तो स्वयंपाक करायचा आहे. कारण प्रत्येकाच्याच घरामध्ये जास्त बायका असतात किंवा एकापेक्षा जास्त लेडीज असतात असं नाही. लहान कुटुंब जरी असलं आणि मोठं कुटुंब असलं तरी सुद्धा एखाद्या घरामध्ये एकच स्त्री करणारी असते, तर अशा वेळेस तिच्यावरती तो लोड पडणारच आहे. परंतु काही गोष्टी आपल्याला मिळवायच्या असतील तर काही गोष्टींचा त्रास पण सहन करावाच लागतो. आणि आपल्याला आई भगवतीच्या कुलस्वामिनीच्या सेवा करायच्या. जर कुलस्वामिनीच्या सेवा जर आपल्या घरात असतील तर आपला कुलाचा भार सांभाळण्याचं काम आई भगवती करते. त्यामुळं आपल्या वेळात वेळ काढून आपल्याला आई भगवतीच्या सेवा करायच्यात. तर आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ आवर्जून करायचा आहे. तुम्ही 9 मंत्राचा जप 1 माळ तरी, कमीत कमी 1 माळ तरी करू शकता. शक्य असेल तर 11 माळी करा, परंतु किंवा स्वयंपाक करताना जरी तुम्ही तुमच्या मुखामध्ये जर 9 मंत्र येत असेल तर तोही म्हणजे जप तुमच्याकडून घडतोय. पण 1 माळ का होईना तुम्हाला आई भगवतीच्या समोर बसून, आपल्या देवघराच्या समोर बसून आपल्याला करायचं आहे. त्यानंतर तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता, तुम्ही श्री सूक्तमचं पठण करू शकता. या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये जर टाक असेल, आपल्या देवघरामध्ये जर टाक असेल तर त्या टाकाला पंचामृत बनवून अभिषेक घाला. अभिषेक घालून त्याची देवघरामध्ये तुम्ही आता नवरात्रीच्या काळामध्ये टाक घटावरती बसवलेला असेल किंवा घट नसतील तर, आता माझ्याकडे घट नाहीत तर मी फक्त 9 दिवस टाकाची वेगळी स्थापना करते आणि 9 दिवसानंतर तो उचलून ठेवते. या पद्धतीनं म्हणजे जसं जमतं आपल्याला, फक्त घटच असायला हवेत, घटवाल्यांनीच सगळ्या सेवा करायच्यात असा काहीच भाग नाही. घट जरी नसतील तरी आपल्याला आपल्या कुलस्वामिनीच्या सेवा करायच्यात. तर त्या टाकावरला अभिषेक घालून एक हळद कुंकू वाहून, अक्षदा वाहून, फूल धूप दीप सगळं आपल्याला अर्पण करायचंय आणि मग ह्या सेवेला सुरुवात करायचंय. तर त्या सेवेमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करा, 99 मंत्राचा जप करा. हे झाल्यानंतर तुम्हाला कुलाचार करायचा आहे, तो पूर्णाचा नैवेद्य करायचा आहे. तुम्हाला खिरीचा पण नैवेद्य करू शकता त्यासोबतच, कारण आई भगवतीला खीर खूप प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची खिरीचा नैवेद्य केला तरीही चालतो. पण तुम्हाला पूर्णाचे दिवे लावावे लागतात. तर ज्यांच्याकडे घटस्थापना आहे तर त्यांनी पूर्णाचे दिवे लावतात. तुमच्याकडे घटस्थापना वगैरे झालेली नाही पण तुमची इच्छा असेल तर आवर्जून तुम्ही पूर्णाचे दिवे आई भगवतीसाठी करू शकता. आणि जर घट असतील तर ते करावंच लागतं आणि घट जर नाहीत पण तुमची इच्छा आहे तर निश्चित तुम्ही ते करू शकता. तुम्हाला कुमारिकांचं पूजन करून घ्यायचंय, तुम्हाला सुवासिनीची ओटी भरून घ्यायची आहे. तुमच्या जवळचीच एखाद्या महिलेला तुम्हाला आमंत्रित करा आणि एक कुलाचार सांभाळायचा म्हणून तुम्ही ह्या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये सुवासिनीची ओटी भरलेली नसेल किंवा कुमारिकेंचं पूजन केलेलं नसेल तर अशा वेळेस एक सुवासिन, एक कुमारिका बोलून या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही त्यांचा मान सन्मान करा. तर निश्चित आई भगवतीचा वरदहस्त तुमच्यावरती कायम राहतो. त्यामुळे ह्या चैत्र पौर्णिमेचं औचित्य साधून म्हणजे मनामध्ये कुठलीच खंत न ठेवता, चैत्र नवरात्रीमध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्ही आई भगवतीसाठी केल्या नाहीत त्या गोष्टी तुम्हाला ह्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करता येतात. तर या संधीचा लाभ घ्या आणि आपल्या कुलस्वामिनीच्या सेवा करा. कारण ज्या घरामध्ये कुलस्वामिनीच्या सेवा असतात त्या घरामध्ये कशाच प्रकारचे दोष, नकारात्मकता राहत नाही. कारण आपल्या कुळाचा सगळा भार आपली कुलस्वामिनी, आपली
कुलदेवी सांभाळत असते. कारण आपल्या कुलस्वामिनीच्या जर आपण सेवा केल्या तर निश्चितच आपल्या घरावरती, आपल्या कुटुंबावरती तिचा वरदहस्त कायम राहतो. त्यामुळं शारदीय नवरात्राप्रमाणे सगळा कुलाचार तुम्हाला सांभाळायचा आहे, सगळा कुलाचार तुम्हाला करावायचा आहे, किंवा आई भगवतीच्या, तुमच्या कुलदेवीच्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत, तर चैत्र पौर्णिमेचं औचित्य साधून आवर्जून सगळ्या महिलांनी जशा जमतील त्या पद्धतीने तुम्ही सेवा करा. तुम्ही ठराविक पद्धतीनेच कराव्यात असातला कुठलाच भाग नाही. कारण आई भगवती ही आपली आई आहे आणि आईला परफेक्शनची गरज नसते, फक्त भाव शुद्ध असायला हवा. म्हणजे आपण किती परफेक्ट पद्धतीनं प्रत्येक सेवा करायलोतच किंवा करणारच हा उद्देश मनात न ठेवता आपण आपल्या भोळ्या भावाने, आपल्या शुद्ध भावाने ज्या काही सेवा केलेल्या असतात त्या सेवा आई भगवती त्याचा आनंदाने स्वीकार करते आणि तिचा वरदहस्त कायम आपल्या डोक्यावरती ठेवते. ज्या घरामध्ये कुलाचार सांभाळला जातो किंवा ज्या घरामध्ये कुलस्वामिनीचा, आपल्या कुलदेवीचा, कुलदेवतेच्या सेवा ज्या घरामध्ये केल्या जातात त्या घरामध्ये कशाचीच उणीव भासत नाही. त्यामुळं म्हणजे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या कुलदेवीची, कुलदेवतेची सेवा जेव्हापासून सुरू केलेली आहे तर निश्चितच किंवा तुमच्या घरामध्ये सकारात्मक बदल तुम्ही पाहिलेले असतील, तर तुम्हाला पण अशा सकारात्मक बदलाची अनुभूती पाहिजे असेल तर निश्चित आपल्या कुलदेवीच्या सेवा, कुलदेवतेच्या सेवा तुम्ही आवर्जून करा. कुलदेवीची सेवा ही खूप महत्त्वाची आहे. आपल्या आयुष्याचं सोनं करण्यासाठी, आपल्यावरती आपल्या कुलस्वामिनीचा वरदहस्त कायम राहावा यासाठी ह्या सेवा आपल्याला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करायच्यात. तर सगळ्या महिलांनी आवर्जून कराव्यात. दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झालेली सेवा आई भगवतीच्या चरणी, स्वामींच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.